हॅलो फ्रेंड्स, पल्लवीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघू शकता इथे मी धने घेतलेले आहेत. मी तुम्हाला घरच्या घरी कमी वेळात कमी जागेमध्ये कोथिंबीर कशी उगवायची याची सोपी पद्धत सांगणार आहे. आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः कोथिंबीर ही महाग होते. अशा वेळेला जर आपण ती घरच्या घरी उगवू शकलो तर आपल्यासाठी फायद्याचेच ठरेल. इथे मी पावशर धने घेतलेले आहेत. हे धने मी पोळपाटावर टाकून लाटण्याने रगडवून घेतलेले आहेत. साधारणतः एकाचे 2 तुकडे होतील एवढेच आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त जोरात लाटणं फिरवलं तर ह्याची पावडर तयार होईल आणि आपली कोथिंबीर नीट उगवणार नाही. धने फोडून घेतल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये हे धने टाकून पाण्यातनं उपसून एका सुती किंवा जाड कापड्यामध्ये रात्रभर गुंडाळून ठेवायचं आहे. 10 ते 12 तास गुंडाळून ठेवल्यानंतर आता मी हे धने लावण्यासाठी घेतलेले आहेत. धने लावण्याच्या आधी आपल्याला एक 5 ते 10 मिनिट कपड्यावरती पसरवून ठेवायचे आहेत. त्यानंतर माझ्याकडे इथे जागा असल्यामुळे मी इथे आळ्यामध्ये थोडंसं शेणखत घालून लाल माती टाकून व्यवस्थित भुसभुशीत करून घेतलेलं आहे. आणि आता मी छोटे छोटे खड्डे करून त्याच्यामध्ये 4 बोटांच्या चिमटीत बसेल एवढेच धने टाकणार आहे. साधारणतः 2 छोट्या खड्ड्यांमध्ये 4 ते 6 इंच एवढं अंतर मी आता ठेवलेलं आहे, जेणेकरून कोथिंबीर ज्यावेळी उगवेल तिला व्यवस्थित जागा मिळेल आणि कोथिंबीर काढायलाही आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर माझी कोथिंबीर लावून झाल्यावर मी मगामध्ये पाणी घेऊन हातानेच वरनं पाणी शिंपडलेलं आहे. कोथिंबीर धने लावायच्या आधी सुद्धा मी थोडीशी माती ओली करून घेतली होती. आता मी धने लावल्यानंतर वरनं माती पसरवून सुद्धा त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही घरी कोथिंबीर लावून बघा. आशा करते की ही मी सांगितलेली माहिती तुमच्या फायद्याची ठरेल आणि लवकरात लवकर आपली कोथिंबीर उगवेल. आणि कोथिंबीर आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये हवीच असते. कोथिंबीरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. चला तर मग करून बघूया आपण ह्या पद्धतीने घरच्या घरी कोथिंबीर लावण्याचा एक प्रयत्न. नमस्कार.